प्रभाग क्रमांक 6 मध्ये चित्रा तांदळे यांचा प्रचार। अश्वमेधनगरमध्ये घरोघरी संपर्क। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 आदिवासी महिला राखीव अ मधील उमेदवार चित्रा जगन्नाथ तांदळे यांच्या प्रचाराला वेग आला आहे। आज त्यांच्या प्रचाराचा चौथा दिवस असून मखमलाबाद येथील अश्वमेधनगर परिसरात त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला। अश्वमेधनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर गोरगरीब वस्ती असून गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना रस्त्यांची दुरावस्था, खड्डे, अपुऱ्या नागरी सुविधा तसेच रोजगाराच्या संधींच्या अभावाला सामोरे जावे लागत आहे। प्रचारादरम्यान नागरिकांनी आपल्या समस्या थेट उमेदवारांसमोर मांडल्या। यावेळी नागरिकांशी संवाद साधताना चित्रा तांदळे म्हणाल्या, प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडवणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य असेल। रस्त्यांची दुरुस्ती, खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छता, व्यवस्था, पाणीपुरवठा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल। स्थानिक युवक युवतींसाठी रोजगार निर्मितीवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। शासकीय योजना, कौशल्य विकास कार्यक्रम तसेच समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने रोजगाराभिमुख उपक्रम राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। प्रभागातील नागरिकांच्या तक्रारी व सूचना थेट ऐकण्यासाठी आणि सातत्याने संपर्कात राहण्यासाठी प्रभागात स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला। या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना त्वरित न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। समाजसेवेचा अनुभव, स्थानिक समस्यांची सखोल जाण आणि विकासाचा ठोस आराखडा यामुळे चित्रा जगन्नाथ तांदळे यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे। नाशिक सार्वत्रिक निवडणूक 2026 बिगुल वाजताच सर्वीकडेच प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 6 मध्ये। आपल्यासोबत याच प्रभागातील उमेदवार आहेत चित्रा जगन्नाथ तांदळे। या आदिवासी महिला राखीव अ गटातून उमेदवारी करीत आहेत। यांनी याआधीही अनेक सामाजिक कार्य केले आहे। सामाजिक कार्य सांगायचं झालं तर त्यांचे मिस्टर हे डॉक्टर तांदळे यांनी कोरोना काळात अनेक रुग्णांना उपचार देण्याचं काम केलं आहे आणि 4 दिवसांपासून ताई प्रचार करीत आहेत आणि या 4ही दिवसात त्यांना भरघोस नागरिकांचा प्रतिसाद देखील मिळत आहे आणि या प्रतिसादामुळे नागरिक त्यांना नक्कीच मतदान करतीलच। आणि जर ताईंना ही संधी प्राप्त झाली, जर ताई महानगरपालिकेत निवडून आल्या तर ताई कशा प्रकारे नागरिकांची सेवा करतील व प्रभागाचा कशा प्रकारे विकास करतील हे ताईंकडनं जाणून घेऊया। मी सौ चित्रा जगन्नाथ तांदळे आपल्या प्रभाग क्रमांक 6 अ मधून आदिवासी महिला राखीव गटातून उमेदवारी करते आहे। मी आज तसं तर 2-3 महिन्यापासून मी फिरते आहे। निवडणुकीचा बिगुल वाजला आणि तेव्हापासून मी आपल्या प्रभागामध्ये फिरते आणि लोकांच्या वेगवेगळ्या समस्या, सगळ्यात महत्त्वाचं आपल्या लाडक्या बहिणी आहेत, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या लाडक्या बहिणींशी मी समोरासमोर चर्चा केली, त्यांची समस्या जाणून घेतल्या। माझी स्वतःची एक मानस आहे की मी स्वतः आदिवासी समाजाची आहे आणि हे जे आपल्या वेगवेगळ्या झोपडपट्ट्या असतील किंवा आपण म्हणतो स्लम एरिया आहे, त्या महिलांना नाशिकला डिलिव्हरीसाठी जावं लागतं आणि त्यांच्या आरोग्याची जी त्यांची काळजी घ्यायला पाहिजे ती त्यांना इथं घरात बसून घेता येत नाही। तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं महत्त्वाचं 2010 साली माझे पती डॉक्टर जगन्नाथ तांदळे यांनी एक ठराव पास केला होता मखमलाबादमध्ये सुसज्ज रुग्णालय उभं करण्याचा। तर तो मला एक माझा मानस आहे की माझी एक तळागाळातली महिला कधीही नाशिकला तिला जावं लागू नये आणि तिची प्रसूती ही आपल्या मखमलाबादमधल्याच रुग्णालयात झाली पाहिजे। नक्कीच ताईंनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 3 महिन्यांपासून ते प्रचाराचं बिगुल वाजल्यापासूनच प्रभागात त्यांच्या फिरत आहेत आणि त्यांनी अनेक समस्या जाणून घेतल्या। अश्वमेधनगरमध्ये त्यांनी मुख्य समस्या जाणून घेतल्या की आमचे नाशिक लोकशाही न्यूजचे स्वतः संचालक तिथेच राहतात आणि तेथील समस्या देखील सरांनी त्यांच्या डोळ्यांनी ताईंनी जाणवताना पाहिलं। तर ताई अशा कोणत्या समस्या होत्या ज्या तुम्हाला जाणवल्या? अश्वमेधनगरमध्ये फिरत असताना सगळ्यात महत्त्वाचं तो बऱ्यापैकी स्लम एरिया आहे आणि त्या महिलांचे बेसिक गरजा असतात। पाणी हवं असतं, रस्ता हवा असतो, तर तिथे एवढे मोठे मोठे खड्डे आहेत आणि त्याच्यामध्ये लहान मुलं असतील किंवा हे दुचाकी स्वार असतात, तर त्यांचे बऱ्यापैकी अपघातांना सामोरं जावं लागतं त्यांना। तर त्या महिलांच्या मी सांगू इच्छिते की जर तुम्ही मला संधी दिली तर मी त्या प्रभागामध्ये म्हणजे आपल्या त्या परिसरामध्ये एक वस्ती तेथे रस्ता हे सगळ्यात महत्त्वाचं माझं ब्रीदवाक्य आहे। त्यामुळे जिथे जिथे वस्ती आहे तिथे तिथे मी राहू शकेल।
ताई नक्कीच मॅडमने विचारलं, तुम्ही उत्तर दिलं. अश्वमेध नगरमध्ये तुम्ही सर्वे केला. मी स्वतः तिथं विश्वास लचके राहतो आणि तिथल्या नागरिकांचं म्हणणं असं आहे का 5 वर्षामध्ये एक बी नगरसेवक तिथं फडकला नाही किंवा नगरसेवक कोण आहे ते सुद्धा अजून लोकांना माहिती नव्हतं माझी. तर त्याबद्दल तुम्ही कशी सुविधा तिथं राबवणार? सर्वात महत्त्वाचं मला तोही एक मोठा प्रश्न जाणवला की त्या महिला म्हणतात कोण नगरसेवक आहे हेच आम्हाला माहीत नाही आहे. तर तसं त्या म्हणजे जे आपण म्हणतो नगरसेवक, तर तो सेवक असतो जनतेचा. नगरसेवकाच्या माध्यमातून प्रभागातली कामं होत असतात. तर माझं सगळ्यात मोठं एक उद्दिष्ट राहील की तिथे एखादं छोटंसं कार्यालय किंवा एक संपर्क करणारी एखादी व्यक्ती तर जी माझ्यापर्यंत पोहोचेल, मध्यस्थ राहील आणि मी तिथे महिन्यातून 2-3 वेळा तरी जाईन, आठवड्यातून एखादी चक्कर मारेल आणि त्या महिलांना सहज उपलब्ध होऊ शकेल. अश्वमेधमध्ये नगरमध्ये एक महिन्यातून एकदा मी स्वतः चक्कर मारत जाईन आणि त्या भागामध्ये महिलांनी सांगितलं का गुडघ्यापर्यंत पाणी असतं. तर त्या गुडघ्यापर्यंत पाणी कसं साठणार नाही त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जाईल. तिथं काहीतरी भराव टाकून की लोकांना तिथून निदान चालता तरी येईल याची काळजी मी नक्कीच घेईन. फिरताना असं जाणवलं का तिथं महानगरपालिकेची अंगणवाडी नाही आहे आणि जे हातावरचे रोजंदारीचे लोक आहेत तर त्यांना त्यांच्या मुलांना कुठं पाठवावा हा मोठा प्रश्न पडतो. तर ते महानगरपालिकेच्या माध्यमातून तिथे अंगणवाडी सुरू करून आणि त्या मुलांची, लहान मुलांची सोय करण्याची मानस आहे माझा. तिथे बरेच महिला आहेत का ज्या घरातच बसून असतात आणि तर त्यांना काही एक छोटा मोठा रोजगार त्या घरात बसून करू शकतील किंवा आसपास कुठेतरी काही जर त्यांना रोजगाराचं साधन उपलब्ध झालं तर त्याकडे लक्ष देण्याचा माझा मानस आहे. नक्कीच ताई, तुम्ही प्रभागाचा विकास करण्याचा निश्चित मानस केलेलाच आहे आणि सगळ्यात मोठी समस्या आहे जो स्लम एरिया आहे तो अश्वमेध नगर आहे आणि अश्वमेध प्रभागाचा तुम्ही विकास करण्याचं देखील निश्चितच केला आहे आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूजतर्फे तुमचे धन्यवाद. धन्यवाद.